पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 20व्या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम पारितोषिक बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने पटकावले। दुसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद संगमेश्वर कॉलेज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभागास विभागून मिळाले, तर तिसरे पारितोषिक पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने पटकावले। वडाळा येथील लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय येथे सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा 20वा युवा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। शुक्रवारी पारितोषिक वितरण झाले। समारोप समारंभास सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांची प्रमुख उपस्थिती होती। विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम झाला। आमदार सुभाष देशमुख, संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख, कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, कोमल देशमुख, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवन, राजाभाऊ सर्वदे, प्राध्यापक सचिन गायकवाड, चन्नवीर बंकुर, डॉक्टर प्रभाकर कोळेकर, एनएसएसचे डॉक्टर राजेंद्र वडजे व महोत्सव समिती सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले। ललित विभागाचे विजेतेपद सोलापूर विद्यापीठाने पटकावले। वाङ्मय विभागाचे विजेतेपद कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, नाट्य विभागाचे विजेतेपद संगमेश्वर महाविद्यालय, संगीत विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद शिवाजी कॉलेज, लोककला विभागाचे विजेतेपद डीएव्ही वेलणकर महाविद्यालय आणि शिवाजी महाविद्यालय बार्शी यांना विभागून देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर यशपाल खेडकर यांनी केले।